या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। कॅनरा बँकेच्या शाखेत अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे। यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे। ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचं समोर आलंय। या टोळीने अलार्म सिस्टीम बंद केली आणि लॉकर उघडण्यासाठी बनावट चावीचा वापर केला। चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकरमधील सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली होती। देशातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा असल्याचं बोललं जात आहे। विजयपुराचे पोलीस अधीक्षक SP लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी एका सफाई कर्मचाऱ्याला दरोडा पडल्याचं लक्षात आलं। यानंतर 26 मे रोजी मंगोडी येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। 24 तारखेला चौथा शनिवार होता, त्यामुळे बँक बंद होती। 25 तारखेला सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आले तेव्हा शटरचे कुलूप तुटलेलं आढळलं। यानंतर या चोरीची माहिती देण्यात आली। या दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 59 किलो सोने चोरीला गेलंय। हे सोने कर्जासाठी तारण ठेवलेल्या ग्राहकांचे होते अशी माहिती देण्यात आली। 6 ते 8 सदस्यांच्या टोळीने बनावट चावी वापरून सोन्याचे लॉकर एका विशिष्ट चावीने उघडले। 2 दिवस बँकेचे निरीक्षण केल्यानंतर दरोडेखोर बँकेत घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सुरुवातीला त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडले, अलार्म सिस्टीम बंद केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्हेगारांना बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेची पूर्व माहिती होती असंही पोलीस यावेळी म्हणाले। दरोडेखोरांनी काळ्या रंगाची बाहुली बँकेत ठेवली। तपासाकडे लक्ष वेधण्यासाठी दरोडेखोरांनी काळ्या रंगाची बाहुली बँकेच्या खिडकीजवळ ठेवली होती, ज्यामध्ये काळ्या जादूच्या पद्धतीचा इशारा होता असा आरोप करण्यात आलाय। पोलिसांचा असा विश्वास आहे की तपासकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी, गुप्त सहभागांची भावना निर्माण करून प्रकरणातील प्रगतीला विलंब करण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य आहे। ही एक अत्यंत व्यावसायिक आणि नियोजित दरोडा होता। चोरीच्या वेळी बँकेत अंदाजे 53 कोटी रुपये किमतीचे सोने आणि 7 लाख रुपये रोख रक्कम होती। हर्णल आणि हुबळीसारख्या शेजारच्या जिल्ह्यातील लोकांनी कर्जासाठी या शाखेत त्यांचे सोने गहाण ठेवले होते। गुंतलेल्या मालमत्तेचे प्रमाण आणि मूल्य पाहता देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड्यांपैकी हा एक असू शकतो अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। ग्राहकांनी कॅनरा बँकेच्या सुरक्षेवरही उपस्थित केलंय प्रश्नचिन्ह। कॅनरा बँकेच्या ग्राहकांनी सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून यात ग्राहकांचा दोष नाही। बँकेवर विश्वास ठेवून मौल्यवान वस्तू बँकेत ठेवल्या होत्या। सुरक्षेच्या बाबतीत बँकेनं अधिक दक्षता घ्यायला हवी होती असं ग्राहक यावेळी म्हणाले। या दरम्यान पोलिसांनी सांगितलंय की आम्ही सर्व बाजूनी तपास करतोय। या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी 8 पथकं तयार केली आहेत। तपास सातत्यानं सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।